ठिकाणी कंप्लीट झाले। दुसऱ्या मॅचला सुरुवात साखरपाडा विपक्ष लेनाड या दोन संघाच्या दरम्यान सकाळचे ठीक 10:25 झालेले आहेत। गोलंदाज उदेश सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन पहिल्या दिवसामध्ये दाखवलं। गोलंदाज उदेश आहे विलास आणि विष्णू। हॅलो चेक ओहो बॅकफुटला येऊन थोडी चेंडूला दिशा दिली। संघाचं खातं उघडलं गेलं। एक धाव फलकावर मित्रांनो क्रिकेटची मॅच आहे। ज्या वेळेला आयुष्याच्या रणसंग्रामात हॅलो जीवनाच्या रणसंग्रामात ज्या वेळेला आपली स्वप्न परिस्थिती समोर हतबल होतात त्यावेळेला एक आउटपुट निघतो, त्याचं नाव म्हणजे तडजोड। ओहो क्या बात आहे। एज्युकेशनल क्रिकेट याला म्हणतात, कारण धावफलक हालत ठेवण्याचं काम पहिल्या षटकामध्ये होत आहे। पहिली दोन षटकात आपण विचार केला तर स्लॉगरची षटक आहेत आणि या दोन स्लॉगरच्या षटकामध्ये धावा येणं अतिशय गरजेचं असतं। पुढील संकटांना आपल्याला सामोरं जायचं नसेल तर मात्र पहिल्या दोन षटकांमध्ये धावा येणं अनिवार्य आहे। पिक्चरच्या संपूर्ण थिएटरमध्ये एंटरटेनमेंट आणि क्रिकेटच्या मैदानावर फक्त रन्स आणि रन्स हे असणं गरजेचं आहे। पुन्हा एकदा एक सिंगल काढली जाईल, संघर्षमयी ही धाव म्हणावी लागेल। पहिल्या षटकाचा जर विचार केला तर आतापर्यंत उदेश सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन आमचे स्कोरर मित्र सतीजी पाटोळे आम्हाला दाखवताना 3 धावा धावफलकावर आहेत। 3 चेंडू फेकलेत। सलामीची जोडी मैदानावर विलास आणि विष्णू। एकाच राशीची 2 माणसं या क्रीजवर खेळताना सतीश सर असं म्हटलं जातं कृष्ण आणि कंस, राम आणि रावण। विजय झाला रामाचा, विजय झाला कृष्णाचा। कर्तृत्ववान मनगटातून जागत्या मेंदूतून इतिहास घडवणाऱ्या शूरवीरांचं कौतुक वारंवार केलं जातं। या ठिकाणी करावं लागेल। क्रिकेट नो रिटेक इन द क्रिकेट। गेलेली वेळ तुमच्यासाठी क्रिकेटमध्ये पुन्हा येणार नाही। आलेल्या संधीचं सोनं करा। क्रिकेटचा विजय हा तुमचा असेल। वेळेनुसार चाला, जग तुम्हाला सलाम करेल हे वेगळं सांगायची गरज नाही। राईट आर्म ओव्हर द विकेट। गोलंदाज सज्ज उदेश। क्या बात आहे, फटका चांगला आहे। स्टेट ड्राइव्ह सीमारेषा पलीकडे चेंडू जाईल। 4 धावा या संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जातील। तत्पूर्वी आमच्या डीजे मास्टरला एक संधी देऊया। पहिल्या 4 चेंडूवर 4 धावा, 5व्या चेंडूवर मात्र हात खोलले। पुन्हा एकदा 5व्या चेंडूवर चौथी 4 धावा। यावेळेस बॅकफुटला येऊन पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू निघून जाईल। कव्हर स्वीपर बाउंड्री लाईनच्या बाहेर खडखडीत दणदणीत चौकार। 4 धावा। आयुष्यामध्ये जेवढं महत्व प्रयत्नांना आहे मित्रांनो, तेवढंच महत्व आपल्या आयुष्याच्या नशिबाला आहे। प्रयत्नांना नशिबाची साथ लाभली की यश प्राप्त होत असतं। दरम्यान दुसऱ्या षटकाला सुरुवात। जगदीश गोलंदाजी मार्गावर। राईट आर्म अराउंड द विकेट। त्यावेळी चेंडू निष्ठून जाईल गॅप मधनं। थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर। लेफ्ट हँड बॅट्समन भगव्या पट्टीला चेंडू स्पर्श करतोय। 4 धावा।
थँक्यू डीजे, धन्यवाद. क्रिकेटचा रणसंग्राम आजच्या सकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळाला. अंबी टेंभरेकर विपक्ष साई स्टार्स अल्याणी संघ म्हणून म्हटलं जातं. क्रिकेटची व्याख्या या ठिकाणी वर्तमानाला योग्यता आणि मान्यता देत असते. राईट आर्म अराउंड द विकेट. हो, फुलटॉस चेंडू होता, गॅप मध्ये चेंडू ढकलून दिलाय. क्षेत्ररक्षक हजर आहे, तत्पूर्वी चांगलं क्षेत्ररक्षण, परिणामी 2 धावा वाचण्यापासून कोणत्याही प्रकारची अडचण नाही. धावसंख्या दोन्ही बघितली तर धावगती आहे 18 धावा. सह्याद्रीच्या निसर्गरम्य वातावरणात भरलेली भव्य दिव्य स्पर्धा अर्थातच SPL 2020 सन्माननीय राम पाटोळे साहेब यांचं भव्य दिव्य आयोजन. आणि विशेष म्हणजे शहापूर तालुका ठाणे जिल्हा या व्यक्तिमत्वावर प्रेम करतो, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. डावखुरे हाताचा फलंदाज आज मात्र या ठिकाणी हात खोलून संपूर्ण मैदानाला दाखवतोय, हम भी किसी से कम नहीं. यस, ये तो मेरे भाई हाथ का खेल है. 4 धावा संघाच्या खात्यामध्ये जोडल्या गेल्या. 22 धावा धाव फलकावर. थँक्यू व्हेरी मच, धन्यवाद डीजे. 22 धावा धाव फलकावर आहेत. आजचा संघर्ष या ठिकाणी करावा लागेल, तेव्हा मात्र उद्याचं सामर्थ्य आम्हाला बघावं लागेल. संधी मात्र आपला दरवाजा ठोठावत असेल तर तो दरवाजा उघडण्याचं काम मित्रांनो आपलं असतं. अन्यथा तीच संधी दुसऱ्याच्या घरात जाऊ शकते, शक्यता नाकारता येणार नाही. गोलंदाज जगदीश, राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ हो, फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक हजर, परिणामी एक सिंगल. लेनार्ड संघ संघर्ष करतोय. धावसंख्येची गती बघायला गेली तर 23 धावा धावफलकावर आहेत. दुसरं षटक मार्गस्थ, 5 चेंडू फेकलेत. आतापर्यंत 11 धावा खर्च केल्या आहेत गोलंदाज जगदीश याने. शेवटचा चेंडू शिल्लक. हाफ ट्रॅकर चेंडू, ऑन साइड फटका आहे. स्टपल म्हणून खेळलेत. चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय, बाउंड्री लाईनच्या बाहेर. खडखडीत दणदणीत चौकार. 4 धावा. दोन षटक समाप्त. 27 धावा धाव फलकावर. 13.50 ची सरासरी आतापर्यंत या दोन फलंदाजांच्या माध्यमातून झालेले आहे. विलास आणि विष्णू दोन्ही फलंदाज या सामन्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत. ओहो, क्या बात आहे. यावेळेस मात्र सुरेख झेल, फिरकी गोलंदाज आपल्या फलंदाजीचा करिश्मा दाखवताना सलामीची जोडी फोडण्यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान. विलास आणि कैलास. आता मात्र नवीन बॅट्समन मैदानावर दाखल झालाय कैलास. स्वतः संघाचे संघनायक कर्णधार कैलास भोईर मैदानावर सज्ज. क्या बात आहे. डिफेन्स केलाय. चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेला जातोय. तत्पूर्वी क्षेत्ररक्षण होईल, परिणामी 2 धावा येतील.
या 2 धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या ती धावफलकावर 27. 29 धाबा. एकच सिंगल, एक शॉर्ट रन असेल. आमचे क्वालिफाईड अंपायर या ठिकाणी सावंत सर यांचा इशारा येतोय. याला म्हणतात तटस्थ पंच, याला म्हणतात क्वालिफाईड अंपायर. अष्टदिशा लक्षावधान. थँक्यू व्हेरी मच. मुन्ना पठाण सर यांच्या सहकार्याने आणि यांच्या रेफरन्सने इथपर्यंत येण्याचा मानस होता तो पूर्ण होतोय. थँक्यू व्हेरी मच. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा यावेळी दिशा देण्याचा प्रयत्न, परंतु प्रत्येक चेंडू आपण तेवढ्या ताकदीचा मारू शकत नाही. कैलास भुईर बॅक टू द डगआउट. थँक्यू डीजे, धन्यवाद. हो हो, परफेक्ट यॉर्कर. क्रिकेटचं क्षेपणास्त्र टाकलं गेलं. गुड बॉलिंग, कमबॅक केलंय. हो, सुरेख फटका. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला चेंडू येईल. तत्पूर्वी एक सिंगल काढली गेली. क्या बात आहे. सुरेख क्षेत्ररक्षण. ऍडव्हान्स फिल्डिंग कशी असावी याचं उत्तम उदाहरण या ठिकाणी पाहायला मिळतंय. क्रिकेटच्या जगतामध्ये आम्हाला IPL असेल तर आम्ही क्रिकेट फिल्डिंग क्षेत्रामध्ये पोलार्डचं नाव सुद्धा अग्रगण्य घेतो. मोहम्मद कैफ सारखा एक मातब्बर खेळाडू आमच्या डोळ्यासमोर आम्हाला आदर्श ठेवता येईल. गुड बॉलिंग, कमबॅक केलं या षटकामध्ये. पहिल्या षटकात 12, दुसऱ्या षटकामध्ये 15 धावा. जितेंद्रने आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या. 2 महत्वपूर्ण विकेट. विलास आणि कैलास, विष्णू आणि कैलास नवीन फलंदाज मैदानावर दाखल आहे प्रसाद यांच्या रूपानं. परंतु विलास सलामीचा फलंदाज अजूनही मैदानावर सज्ज आहे. यावेळेस संधी असेल का? परंतु चेंडू नो मॅच लाईन मध्ये ट्रॅव्हल होईल. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. परिणामी 2 धावा. धाव संख्या ती 32 धावा. SPL चं नियोजन म्हणजे खऱ्या अर्थानं वाखाणण्याजोगे नियोजन आहे. एखाद्या सौंदर्यवतीला लाजवेल असं नियोजन या ठिकाणी पाहायला मिळतंय. तीन षटक समाप्त. 32 धावा धावपलकावर लेनार्ड संघाच्या. गोलंदाज भगवान आहे. नावात देव भगवान. पहिला चेंडू पूर्णपणे निर्धाव चेंडू. साखरपाडा संघ. भगवान या गोलंदाजाचं वैशिष्ट्य म्हणजे दोन्ही हातामध्ये गोलंदाजी करणारा गोलंदाज भगवान. त्यानं भगवानला माहित आहे एका हातात टाळी वाजत नाही. टाळी वाजवण्यासाठी दोन्ही हात गरजेचे आहेत. यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी, शरीराच्या बाहेर थोडा चेंडू राहिला. उजव्या यष्टीच्या बाहेर एक सिंगल अर्जित केली जाईल. धावसंख्या ती 34 धावा. हो, क्या बात आहे. अप्रतिम वाखाणण्याजोगी गोलंदाजी.
सौंदर्यपूर्ण गोलंदाजीचं प्रदर्शन, कौशल्यपूर्ण गोलंदाजी होते भगवान यांच्या हातामधनं. क्या बात आहे. यावेळेस सुद्धा हाफ ट्रॅकर चेंडू होता, फटका ऑन साइड आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, परिणामी एक सिंगल येईल. थांबावं लागेल, संयम मानावं लागेल. म्हटलं जातं मित्रांनो, क्रिकेटमध्ये संयम महत्वाचा आहे. आत्मविश्वास ही जर यशाची पायरी असली तरी तो आत्मविश्वास, बिलीव्ह युअर सेल्फ या वाक्यापर्यंत न्यायचा असेल तर मात्र आम्हाला संयमी खेळी करावी लागेल. याचं एकमेव उत्तम उदाहरण म्हणजे आपल्याला 4 पावलं लांब उडी मारायची असेल तर 25 पावलं मागं यावं लागतं, तेव्हा आपण चांगल्या पद्धतीने जंप घेऊ शकतो. संयम मानावा लागेल, वेळ जाऊ द्यावा लागेल. ओ हो भगवान, क्या बात आहे. सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन, कौतुक केलं जाईल. या गोलंदाजाचं भविष्य व्यासपीठावर पाहायला मिळतंय. क्रिकेटच्या या युद्धामध्ये खऱ्या अर्थानं आज मात्र भगवान साखरपाडा संघाचा गोलंदाज होम ग्राउंडवर गोलंदाजी करतोय. या एसपीएल मध्ये स्वतःचं अस्तित्व यथायोग्य पार पाडतोय. सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन, कौतुक झालं पाहिजे या गोलंदाजाचं. साखरपाडा संघाचे समर्थक टाळ्या होऊन जाऊ द्या. सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन. आतापर्यंत लेनार्ड संघाच्या विरोधात खेळताना 6 चेंडू फेकले, 1 वाईट सोडला तर 1च धाव या गोलंदाजानं खर्च केली. आमचे सतीश पाटवळे सांगतायत दोनही हातात गोलंदाजी करतोय हा गोलंदाज. भगवान, गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ पेस, परंतु यावेळेस अंपायर आमच्याकडे बघतील, नोचा इशारा येईल. देन फ्री हिट, फ्री हिट असेल, नो बॉल. भगवान एक सुरेख गोलंदाज आहे, परंतु 7वा शेवटचा चेंडू फेकायचा होता भगवान याला. थोडीशी दिशा भरकटली, परिणामी नो बॉल. या शेवटच्या चेंडूने षटकाची सांगता होईल, परंतु बघूया फलंदाज काय चमत्कार करतोय. हो हो हो, जास्त फायदा उचलता आला नाही, केवळ 1च सिंगल. कौतुक केलं जाईल. षटक समाप्त. भगवान फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या या षटकामध्ये. सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन पूर्णपणे जखडून ठेवलंय लेनार्ड संघाच्या संपूर्ण फलंदाजांना. धावसंख्या ती 4 षटकाच्या अखेरीस 36 धावा, 36 रन. धावसंख्या ती 36 धावा, 4 षटकाच्या अखेरीस 36 या अंकावर पोहोचलेले लेनार्ड संघ. अजूनही 3 षटक शिल्लक आहेत. 18 चेंडूचा खेळ शिल्लक, परंतु याच 18 चेंडूमध्ये एक सन्मानजनक स्कोर उभा करायचा असेल तर या वेळेपासून, या क्षणापासून हात खोलावे लागतील मित्रांनो. नो रिटेक इन द क्रिकेट. गेलेली वेळ या क्रिकेटमध्ये येणार नाही. जी वेळ आहे तिचं सोनं करा. 36 धावा, 36 रन्स, 9.00 सरासरीने आतापर्यंत चाललेला आहे संघ लेनार्ड. राईट अमोर द विकेट. क्या बात आहे. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये यावेळेस मात्र टिट फॉर टॅट, जशास तसं उत्तर गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद डीजे राजेश मडके सर, वेलकम हियर. आपण आलात एसपीएल च्या वतीनं सहर्ष स्वागत. क्रिकेट मधील एक मोठं नाव आहे राजेश मडके सरांचं. आमचे अतिशय जवळचे मित्र आहेत, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. जितेंद्र, पहिला चेंडू टाकला गेला आणि खऱ्या अर्थानं जितेंद्रचं नाव घ्यावं लागेल वारंवार. देशाचे पंतप्रधान नरेंद्र, माजी मुख्यमंत्री देवेंद्र आणि गोलंदाज जितेंद्र. हो हो हो, लाईन अँड लेंथ परफेक्ट टाकली जाते. मिडल स्टंपवर चेंडू फेकला जातोय, यॉर्कर चेंडू टाकला जातोय. कोणत्याही प्रकारची धाव या ठिकाणी येणार नाही. 37 धावा धावपलकावर. एक सिंगल आली, माफ करा. धावा धावपलकावर.
यापुढील होणारी मॅच ओहो बॅकफुटला येऊन त्यावेळेस चेंडूला दिशा दिले. थर्ड मॅनच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल होतोय. तत्पूर्वी मला वाटतं चेंडू सीमा पार जाईल. 4 धावा चौकार. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद डीजे. यापुढील होणारी मॅच पार्थ 11 साबगाव विपक्ष जय हनुमान शिरगाव. दोन्ही संघाचे कर्णधार लगेचच यायचे व्यासपीठाच्या समोर नाणेफेक केली जाईल. हो 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 दिवसात तारे दिसतायत. सुरेख फलंदाजी. जितेंद्र 4 चेंडू फेकले. थोडासा महागडा ठरलाय 2 चेंडू मध्ये, कारण 10 धावा वसूल केल्यात फलंदाजाने. ओहो बॅकफुटला येऊन पुन्हा एकदा चेंडूला दिशा दिली. 4 धावा. एकच्या कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. खणखणीत चौकार. थँक्यू डीजे. धन्यवाद. कार्पेट शॉट. क्या बात आहे. फलंदाज सचिनचं कौतुक करावं लागेल. षटकाचा विचार केला जितेंद्रने. 2 चेंडू पूर्णपणे निर्धाव टाकले होते. त्यानंतर 4-6-4-4 सुरेख फलंदाजीचं प्रदर्शन. लेनार्ड संघाला महत्वपूर्ण सिंहाचा वाटा या सन्मानजनक धावसंख्येला पुढे नेण्यापर्यंत करतोय फलंदाज सचिन. धावसंख्या ती 55 धावा. 5 षटक समाप्त. 11.00 ची सरासरी. आपण समीकरणाचा विचार केला तर 11.00 ची सरासरी आहे. पहिल्या षटकामध्ये 12 धावा होत्या. त्यानंतर दुसरं षटक जगदीशने हाताळलं 15 धावा. तिसऱ्या षटकामध्ये जितेंद्र आला आणि 5 धावा. त्यानंतर भगवानने कमालीची गोलंदाजी केली. फक्त आणि फक्त 4 धावा. परंतु पुन्हा एकदा 5व्या षटकामध्ये जितेंद्र 19 धावा. आता मात्र 6वं षटक बॅटिंग पॉवर प्ले. उद्देश आहे गोलंदाजी मार्कवर. काय बदल होईल या मॅच मध्ये. पहिली 5 षटकं निघून गेली. 55 धावा धावफलकावर आहेत. लेनार्ड संघ थोडंसं वर्चस्व गाजवतोय. परंतु हेच वर्चस्व आणि हाच परिणाम जर कायमस्वरूपी ठेवायचा असेल तर मात्र सुरेख फलंदाजीचं प्रदर्शन करावं लागेल. पाच षटकाच्या समाप्तीनंतर 55 धावा अशी स्थिती लेनार्ड संघाची. यावेळेस मात्र उद्देश पहिला चेंडू अपील होती. आत्मविश्वास होता. परंतु आमचे क्वालिफाईड अंपायर निरीक्षण करतायत. विकेट नाही. लोअर फुल टॉस. परंतु क्षेत्ररक्षक असेल 38 मिड ऑफ झोन मध्ये. एक सिंगल आली. धावा आणि धावसंख्येची गती 56 धावा धावफलकावर. सकाळचं थंड वातावरण आणि त्या थंड वातावरणाचं रूपांतर
थोडीशी गरमी जाणवते, परंतु क्रिकेट खेळत असताना आम्हाला थंडी जाणवणार नाही, गरमी जाणवणार नाही. आम्हाला फक्त चेंडू आणि बॅट आणि क्रिकेट पाहायला मिळेल. यस, इट इज अ मॅक्सिमम 6 धावा षटकार. धन्यवाद सचिन. आज मात्र या नावाला साजेशी फलंदाजी केली. वैयक्तिक 5 चेंडू 24 धावांवर खेळतोय सचिन. अतिशय सुरेख फलंदाजीचं सौंदर्यपूर्ण प्रदर्शन सचिन यांच्या माध्यमातून झालंय. हा टाकर चेंडू, यावेळेस चेंडू थांबणार नाही. 1 बाउन्स, चेंडू फरार. मला वाटतं बाउन्स सुद्धा झाला नाही. मैदानाच्या बाहेर स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. 6 धावा. प्रेक्षक चेंडू द्यायचा आहे, सहकार्य करा मित्रांनो. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद डीजे. धावसंख्या ती धावपलकावर 68 धावा. पार्थ स्पोर्ट्स साबगाव आणि जय हनुमान शिरगाव दोनही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचं आहे. सहा चेंडू वैयक्तिक 30 धावा. 3 षटकार 3 चौकार या फलंदाजाच्या बॅट मधून आलेले आहेत. महत्वपूर्ण योगदान संघासाठी. यावेळेस कमबॅक केलंय गोलंदाजानं, कारण गोलंदाजाला माहिती आहे फलंदाज सचिन आज मात्र या मॅच मध्ये पूर्णपणे वर्चस्व गाजवतोय आणि त्याच अनुषंगाने फलंदाजी करतोय. याच अनुषंगाने पुढे फलंदाजी झाली तर मात्र एक सन्मानजनक स्कोर उभा राहील. धावसंख्या ती धावपलकावर 69 धावा. हो हो हो, गतीमध्ये थोडस परिवर्तन केलंय गोलंदाज उद्देशाने, कारण उद्देशला आतापर्यंत 2 मोठे फटके खावे लागले. याचं एकमेव कारण म्हणजे सचिन नावाचा फलंदाज. षटक समाप्त. 6 षटकाच्या समाप्तीनंतर लेनार्ड संघाची धावसंख्या आहे ती 3 बाद 70 धावा. 11.50 ची सरासरी आतापर्यंत या फलंदाजाने गाठलेली आहे. तो फलंदाज म्हणजे सचिन. सत्तर धावा धावफलकावर आहेत. शेवटचं षटक शिल्लक आहे. या शेवटच्या षटकामध्ये कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण धावसंख्या ती 6 षटकाच्या अखेरीस 70 जवळपास 11.50 ची सरासरी आतापर्यंत गाठलेली आहे. शेवटचं षटक शिल्लक, परंतु फलंदाज सचिन दत्तू गोलंदाजी मार्कवर हजर. शेवटचं षटक राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू यावेळेस मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. ताकदीचा पुरेपूर वापर केला, फुटबॉलचा पुरेपूर वापर होता, परंतु चेंडू आणि बॅटचं कोणत्याही प्रकारचं कनेक्शन झालं नाही. परिणामी डॉट बॉल. विलास जो सलामीला आलेला फलंदाज आहे, खूप वेळ घेतला या फलंदाजानं, परंतु नॉन स्ट्राईक एंडवर जास्तीत जास्त वेळ होता. स्ट्रायकिंग वर जास्तीत जास्त वेळ खाल्ला तो म्हणजे फलंदाज सचिन याने. फुलटॉस चेंडू एकच सिंगल होईल. मला वाटतंय सचिन थांबेल, कारण सचिनला माहित आहे आजचा फॉर्म आपल्याकडे आहे आणि त्याच फुल फॉर्मने फलंदाजी झाली
तर शेवटच्या 4 चेंडूमध्ये एक मोठी धावसंख्या उभारण्यात महत्त्वपूर्ण योगदान आपलं ठरेल. दोन चेंडू फक्त आणि फक्त एक धाव. ओहो, कमबॅक करतोय गोलंदाज. यापूर्वीच्या संपूर्ण 6 षटकाचा विचार केला तर या 6 षटकामध्ये 70 धावा आणि आता मात्र केवळ 3 चेंडूमध्ये एकच धाव. हो अपील आणि यावेळेस मात्र फलंदाज बाद. 4 बाद. लेनार्ड संघाची स्थिती 73 धावा धाव फलकावर. शेवटचे षटक मार्गस्थ. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. आनंद या फटक्यावर आनंद देतोय लेनार्ड संघाच्या खेळाडू कक्षामध्ये. आनंदाचं वातावरण. 77 धावा धाव फलकावर शिल्लक. यावेळेस फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक हजर आहे. परिणामी एक सिंगल दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. आनंदला परतावं लागेल. पहिली इनिंग कंप्लीट होते. लेनार्ड संघाची धाव संख्या ती 7 षटकाच्या अखेरीस 78 धावा. विजयासाठी 79 धावांची गरज साखरपाडा संघाला. आपण ऐकत आपण बघत राहा आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रून आयोजित SPL 2020. चला सापगाव संघाचा संघनायक आणि त्यासोबतच जय हनुमान शिरगाव संघाचा संघनायक दोघांनी शिरगाव हॅलो हॅलो हाल सापगाव संघाचा कॅप्टन अजून इथे पोहोचला नाहीये टॉस बॉक्स मध्ये. हॅलो दरम्यान या ठिकाणी 2 संघनायक उपस्थित आहेत. 5 स्पोर्ट सापगाव विपक्ष जय हनुमान शिरगाव अशी लढत आपल्या समोर रंगणार आहे या पुढील सामना. तर विनंती करतोय स्पर्धेचे सन्माननीय अध्यक्ष राममामा पाटोळे आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा आपण या सामन्याचा. पहा स्पर्धेची नियम अटी. सोशल डिस्टन्सिंग मैदानात देखील आपल्याला पाळायची आहे.
या ठिकाणी टॉस केला जातोय. टॉस या ठिकाणी जिंकलाय 5 स्पोर्ट्स सापगाव संघानं. टॉस जिंकलाय, पहिली मॅच खेळत आहे. जर विचार केला तर चौथा दिवस आहे आणि खूप सारे संघ आतापर्यंत या मैदानावर खेळलात. पहिल्यांदा सामना करतायत या SPL मध्ये पहिली मॅच. टॉस जिंकला, निर्णय काय असेल आणि या आयोजनाविषयी काय म्हणा? काय बोललं, काय समजलं काय बोला बोलता येईल काही नियोजन हो ग्राम यार पेनल्टी द्या असं बोलणार कॅप्टनच वरती या फील्ड बस. दोन्ही संघांना शुभेच्छा. थँक्यू सो मच. तर क्षेत्ररक्षण स्वीकारले ते सापगाव संघाने आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केले ते जय हनुमान शिरगाव संघात. साखरपाडा संघाला 79 धावांचं टार्गेट. हेच टार्गेट पूर्ण करण्यासाठी साखरपाडा संघाकडनं 2 सलामीचे फलंदाज काशीनाथ आणि यशवंत, गोलंदाज विलास. राजेश मडके सर, आपण यायचं आहे इकडे. राम पाटोळे सरांशी संपर्क साधायचा आहे. पहिला चेंडू अतिशय खराब चेंडू, नो बॉल. अंपायर डिसिजन. मुन्ना पठाण सर यांचा इशारा येईल. फ्री हिट. पहिला चेंडू खराब चेंडू फेकला गेला, बेमर बॉल होता. या नो चेंडूने संघाचं खातं उघडलं गेलं. धावसंख्या ती 1 धावा. 7 षटकामध्ये 79 धावांची गरज. पुन्हा एकदा फुलटा चेंडू मेडॉनच्या दिशेला. आनंद आहेत आज मात्र. आनंद यांच्या माध्यमातून आम्हाला आनंद प्राप्त होतोय वारंवार. यावेळेस परफेक्ट यॉर्कर. अंपायर डिसिजन. बॅट्समन इज आउट. बॅक टू द पवेलियन. आई गावडे विक्रम करतई हो सन्मान आलेल्या पाहुण्यांचा. आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय SPL नावाचा. आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय SPL नावाचा. थँक्यू विजय, धन्यवाद. 3 चेंडू फेकले. पहिला चेंडू नो चेंडू होता. दुसऱ्या चेंडूवर कोणत्याही प्रकारची धाव आली नाही आणि तिसऱ्या चेंडूवर फलंदाज बाद. साखरपाडा संघ संकट अवस्थेमध्ये आहे पहिल्या षटकाचा जर आपण विचार केला तर. कारण बनवायच्या 79 झाल्यात, फक्त पहिल्या षटकात 1 धाव. पहिलं षटक मार्गस्थ आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. यावेळेस मात्र चेंडू लॉंग स्टॉपला जाईल. क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे. परिणामी एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा सक्सेसफुली कंप्लीटेड. गुड रनिंग बिटवीन द विकेट. कारण साखरपाडा संघाला पोहोचायचं 79 धावांवर. जर 79 झाल्या तर मात्र विजय आपण संपादन करू शकता, अन्यथा संकट. हो हो, पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. धावबाद करण्याची संधी होती क्षेत्ररक्षकाला, परंतु त्या संधीचं सोनं करता आलं नाही.
विलास एकोणऐंशी धावांपर्यंत जाण्यासाठी आतापर्यंत संघर्षमय फलंदाजी करणारा फलंदाज यशवंत माघारी परततोय. नवीन बॅट्समन मैदानावर दाखल होतोय नारायण यांच्या रूपाने. पण आपण सरासरीचा विचार करूया मित्रांनो, या मॅच मध्ये 7 षटकं समोर होती, 79 धावांची गरज आहे. पहिलं षटक मार्गस्थ आहे विलास यांचं. पहिला 9 चेंडू फेकलाय, 1 विकेट घेतले, 2 विकेट आतापर्यंत 6 चेंडूवर. फुलटॉस चेंडू होता, पुन्हा एकदा चेंडूला कट करण्याचा प्रयत्न केला, ऑन साइड खेळण्याचा प्रयत्न होता. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ऑन साइड अनेक प्रकारचे खेळाडू खेळत असतात, परंतु त्यासाठी मित्रांनो सराव इम्पॉर्टंट आहे. द ब्रँड ऑफ महाराष्ट्र कृष्णा सातपुते. प्रत्येक चेंडू डीप फाईन लेग असेल, थर्ड मॅन असेल, एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑन असेल, मिड विकेट कव्हर, स्वीपर, सगळंच सगळं मैदान गाजवून सोडतो. याचं एकमेव कारण म्हणजे सराव. अनेक नियमांनी पूर्ण असलेली स्पर्धा म्हणजेच शेंद्रून प्रीमियर लीग. निर्धाव चेंडू, पहिला चेंडू निघून गेला. निर्धाव चेंडू, लेफ्ट आर्म अराउंड द विकेट. यावेळेस फटका चांगला आहे, चेंडू सीमारेषेचा वेध घेईल, खडखडीत दणदणीत चौकार, 4 धाबा. थँक्यू व्हेरी मच, धन्यवाद डीजे. आतापर्यंत ज्या चौकाराची अपेक्षा होती तो चौकार या ठिकाणी वसूल करताना फलंदाज नारायण. एकोणऐंशी पर्यंत पोहोचायचं आहे. कोणत्या पद्धतीने पोहोचतील? ज्या एक्सप्रेस वर बसल्यानंतर ती एक्सप्रेस डेस्टिनेशन पर्यंत जाईल का? रेड सिग्नल लागतील का? ग्रीन सिग्नल येतील का? प्रश्न आणि या प्रश्नांची उत्तरे या मॅच मध्ये पाहायला मिळतील. फटका चांगला, यावेळेस स्ट्रेट ड्राईव्ह हवेच्या दिशेला, परंतु झेल घेण्याचा प्रयत्न या प्रयत्नात अयशस्वी. परंतु एफर्ट महत्वाचे. जीवन असो की क्रिकेट मित्रांनो, या ठिकाणी संघर्ष करावा लागेल. स्वतःचं अस्तित्व तुम्हाला निर्माण करायचं असेल तर या रणरणत्या उन्हामध्ये तुम्हाला थांबावं लागेल. सुरेख फटका, वाखण्याजोगा फटका, लाजवाब. अशाच प्रकारचे फटके साखरपाडा संघाच्या फलंदाजांच्या बॅटमध्ये येणं गरजेचं आहे. विजयासाठी 79 धावांची गरज आहे. पहिलं षटक संपलं होतं, 4 धावा होत्या. आता मात्र भूषणने षटक घेतलं. पहिल्या चेंडूवर 0, दुसऱ्या चेंडूवर 4, तिसऱ्या चेंडूवर 2 आणि चौथ्या चेंडूवर 6. अल्टरनेटिव्ह बॅटिंग या ठिकाणी चालू आहे. साखरपाडा संघाचा फलंदाज नारायण.
गुड बॅटिंग बाय नारायण. ओहो पुन्हा एकदा सुरेख फटका आहे. चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय. तत्पूर्वी क्षेत्ररक्षक हजर आहे. परिणामी एक सिंगल काढली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. 2 धावा सक्सेसफुली कंप्लीटेड. धावसंख्या दोन्ही पुढे सरकली. धावसंख्या ती धाव फलकावर 18 धावा. 11.20 ची सरासरी गाठायची आहे साखरपडा संघाला. आणि त्याच अनुषंगाने फलंदाजी आतापर्यंत करतोय साखरपडा संघाचे फलंदाज. 2 गडी बाद झाल्यानंतर कोणतेही आत्मबल कमी झालं नाही. मनोधैर्य कायमस्वरूपी ठेवून फलंदाज नारायण पॉझिटिव्ह ताकदीने फलंदाजी करतोय नारायण. हो लोअर फुल टॉस चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन केलं होतं परंतु चेंडू स्ट्रेट दिशेला येतोय. बाउंड्री लाईनच्या बाहेर खणखणीत दणदणीत चौकार. 4 धावा. षटक समाप्त. 2 षटकाच्या समाप्तीनंतर साखरपाडा संघाची धावसंख्या आहे ती 22 धावा. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद विजय. अजूनही 5 षटक शिल्लक आणि जवळपास 57 धावांची गरज. 5 षटक 57 धावा. 30 चेंडू 57 धावा. समीकरण तेवढं कठीण नाही परंतु मित्रांनो क्रिकेटमध्ये कठीण आणि सोपं हे मात्र या संपूर्ण मॅच मधील असणारं वर्तमान आम्हाला दाखवेल काय कठीण आणि काय सोपं. गोलंदाजी मार्कवर स्वतः संघाचे कर्णधार कैलास भोईर. एक शिस्तबद्धता असणारी स्पर्धा म्हणजे एसपीएल. कारण स्वतः शिस्तीत राहणं आणि सर्व खेळाडूंनी क्रिकेट शिस्तीत खेळणं हे मात्र राम पाटोळे सरने आम्हाला वारंवार दाखवून दिलेलं आहे. 2 षटकं निघून गेली. साखरपाडा संघाची धावसंख्या 22 धावा. ओहो सुरेख गोलंदाजी. पहिला चेंडू कलात्मक रीतीने फेकून झालाय कैलाश भोईर. म्हणून म्हटलं जातं मित्रांनो तुमच्यामध्ये कौशल्याला असणारा त्या कलागुणांना वाव देणं म्हणजे खऱ्या अर्थानं क्रिकेट खेळणं आहे. एज्युकेशन इज द मॅनिफेस्टेशन परफेक्शन विच इज ऑलरेडी विदिन द मॅन. मनुष्याच्या ठाई बसत असलेल्या पूर्णत्वाचं प्रकटीकरण म्हणजे शिक्षण. आणि याच क्रिकेटमध्ये अभ्यासपूर्ण गोलंदाजी करतोय गोलंदाज कैलास भोईर. थोडीशी दुखापत झालेली आहे. बघायचं आहे सहकार्य करायचं आहे. स्प्रे. जगदीची तारमळी सर आमचे सहकार्य करतायत कारण त्यांना माहिती आहे एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. तिसरा षटक मार्गस्थ आहे आणि या तिसऱ्या षटकाची जबाबदारी गोलंदाज कैलास भोईर स्वतः संघाचे संघनायक. आय कॅन डू इट. मी करू शकतो आणि ते मात्र या ठिकाणी करावं लागेल दोनही संघांना.
फलंदाज गोलंदाज यांचं द्वंद्व आणि या द्वंद्वाचं उत्तर दॅट्स कॉल द क्रिकेट. कैलास भोईर 2 चेंडू फेकलेत फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केलेली आहे. परंतु नारायण ज्या फॉर्म मध्ये आहे त्या नारायणला क्षमवण्याचं काम या ठिकाणी जर झालं नाही तर मात्र साखरपाडा संघ ओहो यावेळेस संधी निर्माण केले, परंतु क्षेत्ररक्षक टायमिंग जज करतोय. गोलंदाज करेल तर करेल, काय करेल, कोणत्या पद्धतीने गोलंदाजी करायची हे क्षेत्ररक्षकानं सांगण्यापेक्षा स्वतःची जबाबदारी यथायोग्य पार पाडणं गरजेचं आहे. झेलची संधी होती परंतु त्या संधीचं सोनं करता आलं नाही. परिणामी नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, कोणत्या प्रकारची विकेट्स नाही. हो चेंडू पडल्यानंतर पुन्हा एकदा आतमध्ये येतोय, परंतु अंपायर डिसिजन वाईड बॉल. मुन्ना पठाण सर इशारा करतील, एक अवांतर धाव अर्जित केली जाईल. एका सिंगलने धावसंख्या साखरपाडा संघाची धाव संख्या आहे ती 2 बाद 26 धावा. आमचे आदरणीय मित्र सन्माननीय विवेकजी मडके सर यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालं आहे. SPL च्या वतीनं आपलं शब्दसुमनाने सहर्ष स्वागत. सरकारी सेवेत कार्यरत असताना सुद्धा खऱ्या अर्थानं क्रिकेटचं वेळ इथल्या प्रत्येक व्यक्तिमत्वाला गोड आहे. सन्माननीय विवेक मडके सर आपण आलात, वेलकम हिअर. आपण जाऊ मॅच कडे. गोलंदाजी मार्गवर आहे गोलंदाज कैलाश भोईर, स्विंग गोलंदाजी करतोय. यावेळेस अपील आत्मविश्वास, फलंदाज बाद. कैलास भोईर साखरपाडा संघ मित्रांनो घाई करायची आहे, सहकार्य करा, वेळ वाचवायचा आहे. आपल्याला अजून खूप सामने खेळवायचे आहेत. आतापर्यंत संघर्षमय फलंदाजी करून आपल्या संघाला विजयापर्यंत नेण्याचा रथ रोखण्याचं काम, ती लगाम लावण्याचं काम गोलंदाज कैलास भोईर संघाचे संघनायक करतायत. कारण नारायण ज्या ताकदीने फलंदाजी करत होता त्या फलंदाजीला पूर्णविराम करण्याचं काम या ठिकाणी गोलंदाज कर्णधार कैलास भोईर यांनी केलेलं आहे. नवीन फलंदाज जगदीश येतोय. 79 पर्यंत पोहोचायचं आहे. जीवनाच्या रणसंग्रामात ज्या वेळेला स्वप्न परिस्थिती समोर हातबल होतात त्यावेळेला मात्र तह करावा लागतो. यावेळेस फलंदाज बाद होईल. लॉंग ऑफच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक आहे. एक चांगला फटका होता, उंची मात्र चेंडूने गाठली, अंतर मात्र चेंडू गाठला शकला नाही. परिणामी सुरेख झेल, कॅचेस विन द मॅच क्रिकेटची व्याख्या पूर्ण होते. साखरपाडा संघ बॅकफुटला आहे. फलंदाज बॅक टू द पेव्हिलियन. नवीन बॅट्समन मैदानात दाखल होईल. उद्देश आता मात्र 79 धावांपर्यंत जाण्याचा उद्देश या ठिकाणी ठेवावा लागेल. मरता क्या न करता, डू और डाय, करा अथवा मरा, अन्यथा स्पर्धेतून माघारी व्हा. करावंच लागेल. आज नाही तो कल नाही. स्पर्धा संपल्यानंतर तब्बल 1 वर्ष 365 दिवस या स्पर्धेची वाट आम्हाला बघावी लागते. आणि ती वाट बघण्यासाठी आम्हाला जर आनंद व्हावायचा असेल तर शेवटचा दिवस गोड करण्यासाठी आम्हाला या ठिकाणी प्रयत्न करावे लागतील. ध्येयापर्यंत जाण्यासाठी अनेक प्रकारची उद्दिष्ट आम्हाला समोर ठेवावी लागतील. जोपर्यंत ध्येय साध्य होत नाही तोपर्यंत संघर्षाचं मैदान सोडायचं नसतं हे दाखवावं लागेल. कैलास भोईर सक्सेसफुल, वंडरफुल, पॉवरफुल, सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन आतापर्यंत कैलास भोईर यांच्या माध्यमातून होत आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. हो स्विंग गोलंदाजी टप्पा पडल्यानंतर डाव्या एसटीच्या बाहेर चेंडू निघून गेला. अंपायर डिसिजन वाईट. एक सिंगल संघाच्या खात्यामध्ये अर्जित केली जाईल. धावसंख्या 28 धावा. 7 षटक 79 धावांची आवश्यकता आहे. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन याला म्हणतात. आणि परिवर्तन संसार का नियम है. बदल हा निसर्गाचा नियम आहे मित्रांनो. बदललेल्या वेळानुसार चाला, जग तुम्हाला सलाम करेल. 3 षटक समाप्त. धाव संख्या ती धाव फलकावर 4 गडी बाद. साखरपाडा संघाची धाव संख्या ती 28 धावा. घाई करायचे मित्रांनो, सहकार्य करा, वेळ जाऊ द्यायचा नाही. टीम मीटिंग झाली असेल तर लगेचच आपण सामन्याला सुरुवात करायची आहे.
लेनार्ड संघ कर्णधार वारंवार सूचना करतोय, सामन्याला सुरुवात करायची आहे. कैलाश भोईर सुरेख गोलंदाजी केली आतापर्यंत, केवळ आणि केवळ 6 धावा खर्च केल्या. पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिलं षटक पुन्हा विलासने हाताळलं होतं, 4 धावा खर्च केल्या होत्या. परंतु दुसरं षटक थोडंसं मागणं ठरलं. भूषण 18 धावा आणि तिसरं षटक स्वतः कैलास भोईर संघाचे कर्णधार 6 धावा. आता मात्र सचिन गोलंदाजी मार्कवर आहे. सचिनने प्रथम फलंदाजी करून लेनार्ड संघाला 79 धावांपर्यंत पोहोचवलं. बघूया तेवढ्याच कलात्मकतेने गोलंदाजी जर केली तर मात्र या धावसंख्येपासून थोडस लांब ठेवण्याचा प्रयत्न काय सचिन यांच्या माध्यमातून होईल. परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, या क्रिकेटमध्ये राजा रंक राजा कधी होईल सांगता येत नाही. बॅकफुटला फ्रंटफुटवर येऊन या ठिकाणी थोडासा चेंडूला दिशा दिली, पॉइंटच्या दिशेला क्षेत्ररक्षक काही परिणामी 2 धावा काढण्यापासून कोणत्याही प्रकारची अडचण नाही. धावसंख्या दोन्ही पुढे सरकली. धावसंख्या ती फलकावर 30 धावा. अजूनही विजयासाठी 49 धावांची गरज. 49 धावा समोर दिसत आहेत चित्र. 4 गडी बाद 30 धावा. विजयासाठी 49 धावांची गरज. चेंडूचं अचूक निरीक्षण केलं गेलं. टप्पा पडल्यानंतर उजव्या यष्टीच्या थोडा चेंडू बाहेर आला. प्रत्येक चेंडू फिरवण्याचा प्रयत्न गोलंदाज सचिन यांच्या माध्यमातून होत आहे, परंतु त्यासाठी टप्पा अचूक असणं गरजेचं आहे. हो नो बॉल. डबल धमाका. यावेळेस झेल पकडून फायदा नाही. नो बॉल. अंपायर डिसिजन नो बॉल. एकंदरीत धावा किती? 2 धावा. 1 धाव मला वाटतं धावून घेतली आणि नो बॉलची 1. एकंदरीत 2 धावा. 33 धावा धाव फलकावर पाहायला मिळतात. क्रिकेटमध्ये नो बॉल टाकला म्हणजे फलंदाजाचं मनोधैर्य वाढलं, कारण त्या नो बॉल नंतर आपल्याला फ्री हिटची व्यवस्था इंटरनॅशनल क्रिकेट पासून पाहायला मिळाली. म्हणून मित्रांनो, एक वेळेस वाईट चेंडू चालेलही, परंतु नो चेंडू टाकला तर मात्र तुमच्यावर संकट. सचिन, लेनार्ड संघाचा गोलंदाज सचिन. नो बॉल. या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला गोलंदाजी करण्यासाठी थोडीशी संकट असतील याची नोंद आपण घ्यायची आहे. Yes, to be continue. No ball, free hit. सचिन नावाचा गोलंदाज 2021 आणि 22 या 2 वर्षामध्ये गोलंदाजी या मैदानावर करू शकत नाही. एसपीएल डिसिजन. ओ हो, फ्री हिटचा पुरेपूर फायदा उचललाय, परंतु यावेळी क्षेत्ररक्षक हजर आहे. झेल सुटला. खराब क्षेत्ररक्षण होत आहे मित्रांनो. गुड इज टू बॅड. गोलंदाजी चांगली होते, फटका चांगला आहे, परंतु यावेळेस झेल सुटला. अतिशय खराब प्रदर्शन क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. आपण चुकलात सजा मात्र मिळणार, कारण क्रिकेटचं संविधानच तसं आहे. तिथे अनेक प्रकारची कलम पाहायला मिळतात. क्या बात आहे. आकाशामध्ये चेंडू आहे, झेल मात्र सुटला. वारंवार चुका. याच छोट्या छोट्या चुका सामना जर गमावला तर मात्र त्यांची संपूर्ण पडताळणी मॅच संपल्यानंतर पाहायला मिळेल. परंतु विजयी झाला तर या चुका माफ असतात, हे वेगळं सांगायची आवश्यकता नाही. वारंवार बॅक टू बॅक दुसरा झेल सुटलाय. उद्देश आहे चेंडू मैदानाबाहेर घालवण्याचा, परंतु जात नाही. चेंडू उंची गाठतोय, अंतर मात्र गाठत नाही. म्हणून म्हटलं जातं, अच्छी गेंदों का सन्मान करो, बुरी गेंदों का अपमान करो. लेफ्ट आर्म अराउंड द विकेट. हाफ ट्रॅकर चेंडू. आता चेंडू थांबणार नाही. सीमा पार. ताकदीचा पुरेपूर वापर. गुड कनेक्टिव्हिटी. 6 धावा मॅक्सिमम. षटकार. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद डीजे. फलंदाज उद्देश. नावात काय आहे? संस्कार नाव असेल तर खऱ्या अर्थानं नावात संस्कार असावे लागतात. दिलदार नाव असेल, नावात दातृत्व असावं लागतं. उद्देश नाव आहे, 79 पर्यंत जावं लागेल. उद्देश ठेवावं लागेल. हाफ ट्रॅकर चेंडू.
यावेळेस मात्र मिड ऑन 30 सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक आहे, एकच सिंगल आली, परंतु जोपर्यंत उद्देश आहे, दिशा स्पष्ट केले, भूमिका स्पष्ट झाली उद्देशांची, मोठे फटके आलेत तेवढी बॅट मात्र तळपते, ती बॅट चमकते, तेवढी चमकधार आणि तेच तेज या ठिकाणी ठेवायचं असेल, विजयापर्यंत जायचं असेल तर ती बॅट मात्र फिरवावी लागेल. हो हो, पुन्हा एकदा फलंदाज फ्रंटफुटवर आला होता, फाईन लेगला कट करण्याचा प्रयत्न, परंतु गतिमान गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतोय. जवळपास षटक समाप्त, 4 षटकाच्या समाप्तीनंतर साखरपाडा संघाची धाव संख्या आहे ती 4 बाद 44 धावा. आता मात्र समीकरण बदललंय, 18 चेंडू आणि 35 धावांची गरज, जवळपास 11.90 ची गरज आहे. लेनार्ड संघ कर्णधार घाई करायची आहे, सहकार्य करा मित्रांनो, वेळ वाचवा, कारण आज या जगतामध्ये दुसऱ्यासाठी जगायला वेळ आहे, परंतु स्वतःसाठी जगायला वेळ नाही. या वेळेचं महत्व आपण जाणता आहात. आजच्या दिवसामध्ये 7 सामने आपल्याला कंप्लीट करायचे, त्याची नोंद आपण घ्यायची आहे. अंपायर डिसिजन, बॅटिंग पॉवर प्ले, योग्य वेळेला योग्य गोष्ट घडली की उर्वरित सगळं आयुष्य सुखाचं समाधानाचं जात असतं. आणि यावेळेस बॅटिंग पॉवर प्लेचा डिसिजन सार्थकी लावण्यासाठी बॅटिंग पॉवर प्ले घेतलेला आहे. 6व्या षटकाला सुरुवात केली जाईल, 5व्या षटकाला सुरुवात होईल. 4 षटक समाप्त, धावसंख्या ती धावपलकावर 44 धावा, 44 रन्स, 79 पर्यंत पोहोचायचं आहे. आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शंदूरून आयोजित SPL 2020च्या या ट्रॉफीवर आपलं नाव कोरायचं असेल तर मात्र आज या ठिकाणी तह करून जमणार नाही, तडजोड करून जमणार नाही. या ठिकाणी करावंच लागेल, स्वतःला सिद्ध करावं लागेल. इथे सिद्ध व्हा, बाहेर आपोआप प्रसिद्ध व्हाल, हे मैदानच तसं आहे मित्रांनो. क्रिकेट जगतामध्ये आपलं नाव सिद्ध करायचं असेल तर मात्र या ठिकाणी आपल्याला वन ऑफ द बेस्ट परफॉर्मन्स द्यावेच लागतील. 6व्या षटकाला सुरुवात, विलास गोलंदाजी मार्गावर हजर, राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू, उद्देश स्ट्रायकिंग वर आहे. ओहो, चेंडू बॅटची एज घेऊन लॉंग स्टॉपला जाईल. 3 क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे, झेल पकडला गेलाय आणि मला वाटतं उद्देश यांच्या खेळीला पूर्ण विराम. डीजे जांभूळ पिकल्या झाडाखाली, जांभूळ पिकल्या झाडाखाली, गुणगुणाचा वाजजी, जांभूळ पिकल्या झाडाखाली, गुणगुणाचा वाजजी. थँक्यू व्हेरी मच, धन्यवाद डीजे. SPL च्या पहिल्या दिवसापासून या ठिकाणी SPL अध्यक्ष सन्माननीय राम पाडोळे साहेब यांचे चिरंजीव ओम प्रकाश सुद्धा या संपूर्ण सामन्याचा आनंद घेत आहेत. धन्यवाद. क्रिकेटचं वेळ आहे, निश्चितच तो वसा आणि वारसा या छोट्या चिमुकल्याने जपलेला आहे. 17 चेंडू 35 धावांची गरज आहे. साखरपाडा संघाला कोण जिंकेल हा सामना, यापूर्वीचा एक सामना बघितला आपण, 6 चेंडू 12 धावांची गरज 60 तास आल्याने संघाला होती आणि बघता बघता 60 तास आल्याने संघाने हा सामना जिंकला. म्हणून म्हटलं जातं क्रिकेटवर 100% भाष्य करणं. अजूनही या मॅचचा भविष्यकार जन्माला आलेला नाही. 16 चेंडू आमचे स्कोरर मित्र सतीजी पाटोळे आम्हाला दाखवतायत. विजयासाठी अजूनही 16 चेंडूंनी जवळपास 34 धावांची गरज. स्कोरर म्हणजे संपूर्ण स्पर्धेचा कणा मानला जातो. तोच कणा ज्या वेळा ताट असेल तर मात्र स्पर्धा तेवढ्या ताकदीने उभी राहील यात शंका नाही. सतीजी पाटोळे लाख लाख सलाम. SPL ला सहकार्य करणारे SPL सचिव सन्माननीय वैभवजी पाटोळे, उपाध्यक्ष जितू पाटोळे, आपलं सुद्धा कौतुक केलं जाईल. ओहो, फटका यावेळी चांगला आहे. लॉंग ऑफच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे, परिणामी एक सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि यावेळेस 2 धावा कंप्लीट. संधी होती, डायरेक्ट हिट झाला असता तर मात्र फलंदाज माघारी परतला असता. परंतु क्रिकेटमध्ये मित्रांनो शक्यतेला महत्व नाही, वर्तमानाला महत्व आहे आणि याच वर्तमानातील संपूर्ण या मॅचचा निकाल अजून येणं बाकी आहे. 3 चेंडू फेकलेत, धावसंख्या ती धावपलकावर 47 धावा. अजूनही विजयासाठी मला वाटतं 32 धावांची गरज. वेळ घेतला आणि या घेतलेल्या वेळेचा परिणाम फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू जाईल. 4 धावा चौकार. सहकार्य करा, चेंडू द्यायचा आहे. थँक्यू व्हेरी मच, धन्यवाद डीजे. छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर भव्य दिव्य स्पर्धेचं आयोजन गेल्या अनेक वर्षापासून होत आहे. याचं एकमेव कारण म्हणजे सन्माननीय राम पाटोळे साहेब
अनेक व्यक्तिमत्वांचा सुंदर लाडका आवाज, आपला माणूस कसा असावा याचं जिवंत आणि ज्वलंत मूर्तिमंत उदाहरण म्हणजे राम पाटोळे सर. अनेक स्पर्धांमध्ये स्वतःचं महत्वपूर्ण योगदान देऊन त्या स्पर्धेला यशस्वी करण्यामागे त्यांचा सिंहाचा मोलाचा वाटा असतो. हे वेगळं सांगायची गरज नाही. लाख लाख सलाम असेल SPL अध्यक्ष सन्माननीय राम पाटोळे सर, आपल्याला लाख लाख सलाम. आपण जाऊ मॅच कडे. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाज विलास. हो हो हो, कमबॅक केलंय गोलंदाज विलास याने, कारण फलंदाजाने यापूर्वीच्या चेंडूवर एक खटकानी प्रहार केल्यानंतर आपल्या गतीमध्ये परिवर्तन, अचूक टप्पा टाकून फलंदाजाचे मन ओळखून मनकवडी गोलंदाजी या ठिकाणी करणं गरजेचं आहे. क्रिकेट कधी कधी आभासावर चालतो, हे वेगळं सांगायची गरज नाही, कारण क्रिकेट इज अन ऍक्सिडेंट. क्रिकेट हा एका अपघातासारखा असतो. दरम्यान पुढील चेंडू. हो 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 हो, गोलंदाज कलात्मक गोलंदाजी करतोय याचं उत्तम उदाहरण दाखवलं या 2 चेंडूवर. षटक समाप्त. 5 षटकाच्या समाप्तीनंतर साखरपडा संघाची धावसंख्या 51 धावा. आता मात्र 12 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 28 धावांची गरज. कशा होतील 28 धावा हे बघण्यासाठी आपण इथेच थांबायचं आहे. कुठे जाऊ नका, कुठे राहू नका. आपण ऐकत राहा, आपण बघत राहा. आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रून आयोजित शेंद्रून प्रीमियर लीग 2-0-2-0. 12 चेंडू 28 धावांची गरज. ना कद बडा ना पद बडा, जो मुश्किलों में खड़ा वही सबसे बडा. यावेळेस संकट आहे साखरबाला संघावर आणि याच संकटातून सामोरं जाऊन या संकटातून बाहेर काढण्याचं काम कोणता फलंदाज करतोय हे मात्र बघावं लागेल. 12 चेंडू 28 धावांची आवश्यकता. ओहो, यावेळेस मात्र थोडी दिशा दिली होती. फर्स्ट स्लिप हजर आहे. थर्ड मॅनला चेंडू पाठवण्याचा प्रयत्न केला, परंतु एकच सिंगल. यावेळेपासून सिंगल डबल जास्त फायदा होणार नाही साखरपडा संघाला, परंतु या क्षणापासून टाकले जाणारे निर्धाव चेंडू लेनार्ड संघाच्या खेळाडूंच्या चेहऱ्यावर आनंद देऊन जातील, परंतु मारले जाणारे मोठे फटके साखरपडा संघाला विजयाच्या रथाकडे खेचत नेतील. त्यासाठी मोठे फटके मारावे लागतील. 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. विजयासाठी 11 चेंडू आणि जवळपास 27 धावांची गरज. 11 चेंडू 27 धावा. हा प्रकार चेंडू यावेळी चेंडू एज घेऊन पुन्हा एकदा शॉर्ट पाईन लेग क्षेत्ररक्षक हजर. सुरेख सौंदर्यपूर्ण झेल. 10 चेंडू 27 धावांची आवश्यकता. एकच वादा आमचा राजू दादा, एकच वादा आमचा राजू दादा. थँक्यू डीजे, धन्यवाद. साखरपडा संघ संकटात आहे आणि याच संकटातून सामोरं जावं लागेल, संकटातून बाहेर व्हावं लागेल. ओ हो, पुन्हा एकदा फ्रंट फुटवर फलंदाज आला होता. डायरेक्ट हिट, मिस हिट आणि यावेळेस एक सिंगल आली. कैलाश भोईर स्वतः संघाचे संघनायक आहेत. एक उत्तम व्यक्तिमत्व, आदर्श नेतृत्व. कैलाश भोईर आमचे आदर्श मित्र आहेत. 9 चेंडू 26 धावांची गरज. सामना सोप्याकडून कठीणाकडे जाताना हो, ताकदीचा वापर या चेंडूवर होता. गतीमध्ये परिवर्तन गोलंदाजानं केलं होतं, कारण गोलंदाजानं बघितलं फलंदाज फ्रंट फुटवर आलाय. या फलंदाजाला याच प्रकारचा हलक्या गतीचा चेंडू टाकला तर मात्र फलंदाज मोठ्या फटक्यापासून लांब राहील. मोठा फटका आला नाही. 8 चेंडू 25 धावांची गरज. हे 2 चेंडू या संपूर्ण सामन्याचं भविष्य वर्तवतील. हु विल विन दिस मॅच, कोण जिंकेल हा सामना. 8 चेंडू 25 धावा. फुलटॉस चेंडू. चेंडू स्क्वेअर लेगला जातोय. क्षेत्ररक्षक हजर आहे. झेल सुटला, धरणीला दान केला गेला. तत्पूर्वी एक धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. सक्सेसफुल कंप्लीट. क्रिकेटची व्याख्या या ठिकाणी अपूर्ण राहिली. झेल पकडला असता तर म्हटलं असतं टेक द कॅच अँड वोन द मॅच. झेल पकडा, मॅच जिंका. पकडो कॅच जीतो मॅच, छोडो कॅच हारो मॅच. म्हणून मित्रांनो, क्रिकेटमध्ये झेलला महत्व आहे. लेफ्ट आर्म अराउंड द विकेट.
हो हो, फटका सुरेख आहे. व्यासपीठाला सलामी देतोय. बाउंड्री लाईनच्या बाहेर प्रयत्न केला, या प्रयत्नात अयशस्वी. चौकार सक्सेसफुल. 4 धावा. थँक्यू डीजे, धन्यवाद. 6 चेंडू 19 धावा. यापूर्वीचा सामना आपल्या समोरून निघून गेला. 6 चेंडू 18 धावा निघाल्या साई स्टार्स कल्याणी संघाला, आणि आता मात्र साखरपाडा संघाला 6 चेंडू 19 धावा. लेनाड संघाचे कर्णधार कोणत्या गोलंदाजांवर जबाबदारी देतील हे बघावं लागेल. टीम मीटिंग नकोय मित्रांनो, सामन्याला सुरुवात करा. 6 चेंडू 19 धावेची गरज. मन मनगट मस्तिष्क जाग करून यावेळेला फलंदाजांना फलंदाजी करावी लागेल. चेंडूचं निरीक्षण करावं लागेल आणि चेंडूला सीमा रेषेपलीकडे पाठवावं लागेल, कारण 3 मोठे फटके येणं अनिवार्य आहे. 6 चेंडू 19 धावा. गोलंदाज निशांत. राघव ऑन स्ट्राईक. ओ हो, बॅट पूर्णपणे फिरली गेली, परंतु यावेळेस व्यवस्थित कनेक्ट चेंडू झाला नाही. एकच धाव. सिंगल डबल से काम नहीं चलने वाला. अगर ये मुकाबला आपको जीतना है तो बहुत बड़ा प्रयास करना पड़ेगा. 5 चेंडू 18 धावा. 5 चेंडू मध्ये 18 धावांची गरज. निशांत. ओहो, थोडी दिशा भरकटली. उजव्या एष्टीच्या थोडा बाहेर चेंडू फेकला गेला. 5 चेंडू 17 धावांची गरज. चेंडू ग्राह्य धरला जाणार नाही. वाईट सुद्धा नाही ना सर? ओके, थँक्यू व्हेरी मच. 5 चेंडू 18 धावांची गरज. 5 चेंडू 18 धावा. ओहो, पुन्हा एकदा अतिशय खराब चेंडू. निशांत थोडीशी दिशा बदलतोय. कर्णधार कैलास भोईरला थोडासा नाराज करतोय, कारण 5 चेंडू 18 धावांची गरज असताना 9 चेंडू टाकणं म्हणजे यावेळेस स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतल्यासारखं होईल. 5 चेंडू 17 धावा. पाच चेंडू 17 धावा. कृपया खेळाडूंना विनंती आहे, गोलंदाजी करताना आपण कोणत्याही प्रकारचं डायरेक्शन करायचं नाही. स्पर्धेचे खूप चांगले नियम आहेत आणि या नियमबद्धतेने आपण हा सामना पूर्ण करायचा आहे. 5 चेंडू 17 धावांची गरज. ओहो, फ्रंट फुटला येऊन यावेळेस डीप फाईन लेगला बाउंड्री लाईनच्या बाहेर खणखणीत चौकार. 4 धावा. थँक्यू व्हेरी मच, धन्यवाद. 5 चेंडू 17 धावांची गरज असताना एक चौकार आला. 4 चेंडू 13 धावा. सामना हाय व्होल्टेज होईल यात शंका नाही, कारण फलंदाज दत्तू अजूनही मैदानावर आहे. किशोर आहे जो 1 डाऊन आलेला फलंदाज. खूप वेळ घेतलाय. फुल सेट बॅट्समन आहे. 4 चेंडू 13 धावा. पुन्हा एकदा फ्रंट फुटवर आला होता, परंतु गोलंदाजाची चतुराई. निर्धाव चेंडू. 3 चेंडू 13 धावा. कठीण आव्हान आहे साखरपाडा संघासाठी. तीन चेंडू 13 धावा. हो, गोलंदाज काय करतोय हे मात्र कोणालाच कळत नाही. 3 चेंडू 12 धावा. एक चेंडू चांगला फेकतोय, एक चेंडू खराब निघून जातोय. 3 चेंडू 12 धावा. 3 चौकारांची गरज आहे साखरपाडा संघाला. 3 चेंडू 12 धावा. हो, यावेळेस पॉइंटच्या दिशेला चेंडू ढकलून दिलाय. 1 धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 चेंडू 10 धाव्यांची गरज.
दोन मोठे फटके साखरबाडा संघाला विजयाचं कारणीभूत ठरतील. टाकला जाणारा एक निर्धाव चेंडू या वेळेला मात्र लेनार्ड संघाच्या विजयाला कारणीभूत ठरेल. विजय मात्र एकाच संघाचा. जो जिता वही सिकंदर होण्याचा मान सन्मान मिळवायचा असेल तर यावेळेस बेस्ट परफॉर्मन्स द्यावं लागेल. कैलास भांडेचा चेहरा या मैदानावर पाहायला मिळतोय. आगमन झालेलं आहे एसपीएलच्या वतीनं. सहर्ष स्वागत कैलासजी भांडे. हो 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 फुलटॉस चेंडू. सामना मला वाटतंय 90% विजयाचं पारडं झुकतंय लेनार्ड संघाच्या खात्यामध्ये, कारण विजयासाठी अजूनही एक चेंडू आणि 9 धावांची गरज. वेळ निघून गेली मित्रांनो, म्हणून म्हटलं वेळेनुसार चाला. जग तुम्हाला सलाम 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 करेल. हिटलरचं उदाहरण अख्ख्या जगता समोर आहे. वेळ कोणती आणि कोणत्या पद्धतीने पाळायची आणि युद्ध कसं जिंकायचं हे हिटलरनं दाखवून दिलं. ओहो फटका चांगला, परंतु यावेळेस वेळ निघून गेली. विजय झाला लेनार्ड संघ. कॉंग्रॅच्युलेशन, हार्दिक हार्दिक अभिनंदन. पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. कैलास भांडे आपलं सहर्ष स्वागत असेल. आत्ताच साई स्पोर्ट शहापूर संघ विजय झाला. 22 चेंडू 50 धावाचा विक्रम काढून कैलास भांडे पुन्हा एकदा या मैदानावर येतोय. सोबतील आमचे मित्र आहेत सुजयजी भगत. आपलं सुद्धा शब्दसुमनाने सहर्ष स्वागत. वेलकम हिअर साबगाव टीम अँड शिरगाव. दोन्ही संघाची तुल्यबळ लढत या ठिकाणी पाहायला मिळेल. प्रथम फलंदाजी करावी लागेल ती म्हणजे शिरगाव संघाला. क्षेत्ररक्षणाची भूमिका असेल साबगाव संघ. आपण कुठे जाऊ नका, एकत्र पाहत राहा एसपीएल शेंद्रून प्रीमियर लीग 2020. थँक्यू व्हेरी मच. हर्राग क्रिकेट खेळाचा जल्लोष होतो या साऱ्यांचा. हर्राग क्रिकेट खेळाचा जल्लोष होतो या साऱ्यांचा. आज शेंद्र